दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात खून, खंडणीसारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांनी आता पुण्यात येऊन घरफोड्यांचा सपाटा लावला होता. मात्र पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत या टोळीतील 2 आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल 62 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये सक्रिय असलेल्या सनी गँग या कुख्यात टोळीचे 2 सराईत गुन्हेगार पुणे पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. आकाश, सुभाष आणि जितेंद्र चतुर्वेदी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून या दोघांवर दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये खून, खंडणी आणि घरफोडीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात घरफोड्या करण्यासाठी हे आरोपी विमानाने पुण्यात येत असत. त्यानंतर शहरातील विविध भागात लॉजमध्ये मुक्काम करत घरांची रेकी केली जात होती. विश्रामबाग, समर्थ आणि खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत तसेच पिंपरी चिंचवडमधील भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या आरोपींनी घरफोड्या केल्याचं तपासात समोर आलं आहे. 18 जानेवारी 2026ला विश्रामबाग पोलीस स्टेशन अंतर्गत आम्ही 11/26 हा गुन्हा असा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल झाल्याच आम्ही आमची तपास पथकला या गुन्ह्याचं डिटेक्शनसाठी लावलं होतं. डिटेक्शनमध्ये तपास पथकांनी संशयित जे आरोपी होते त्यांना शोधून काढल्यानंतर मग आमचे जे गोपनीय बातमीदार होते त्यांच्याकडनं आम्ही त्यांची वेराबोट्स काढले. वेराबोट्स काढल्यानंतर माहिती मिळाली की हे जे आरोपी आहे हे म्हणजे पूर्ण भारतामध्ये फिरणारा हा गिरोह आहे आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी हे घरफोड्या, चोऱ्या, डकैत्या अशा प्रकारे हे काम करत असतात. जेव्हा ते पुण्याला त्यांचा पाठलाग आम्ही ठेवलाच होता, पण जेव्हा ते पुण्यामध्ये आले एक सापळा रचून 23 फेब्रुवारी या दिनांकी आम्ही त्यांना सापळा रचून त्यांना पकडल्यानंतर आम्ही त्यांची अटक केली. अटक केल्यानंतर त्यांना माननीय कोर्टासमोर हजर केलं. कोर्टाकडनं जेव्हा आम्हाला 9 दिवसाची PC मिळाली तिथून पुढील तपास आम्ही सुरू केला. त्याच वेळी त्यांच्याकडे विचारपूस करताना त्यांच्याकडे त्यांच्या ज्या लॉजवर ते थांबत होते त्या लॉजमध्येच त्यांच्याकडनं आम्हाला 32 तोळे व 125 ग्राम अशी 32 तोळे सोनं आणि 125 ग्राम चांदी असं त्यांच्याकडनं लॉजमध्येच मिळालं. बाकी तपासासाठी त्यांना आम्ही दिल्लीमध्ये घेऊन गेलो, उत्तर प्रदेशमध्ये घेऊन गेलो, वेगळ्या ठिकाणी तिकडच्या स्थानिक अधिकारी जे लोकल SPs, DCPs आहेत त्यांना आम्ही रिक्वेस्ट लेटर्स पण दिले. त्यांना आम्ही मदत मागितली त्यांच्या लोकल पोलिसांच्या मदतीने. बाकी त्यांनी कोणत्या सोनाराकडे हे चोरीचं सामान वगैरे ठेवलं होतं ते सगळं आम्ही फाइंड आउट केलं. या सगळ्या पूर्ण याच्यामध्ये आम्हाला हे 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. आरोपींचे नाव आहे आकाश सुभाष, जो 23 वर्षाचा आहे, हा राहणारा दिल्लीमधला आहे. दुसरा जितेंद्र चतुर्वेदी आहे, 32 वर्षाचा आहे, हा पण राहणारा दिल्लीमधला आहे. हे दोघं आरोपी उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या सगळ्या ठिकाणी गुन्हे करत असतात. यांच्यावर हे सगळे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत. जर आकाश सुभाष याचं जर म्हटलं, याच्यावर कोतवाली पोलीस स्टेशन गाझियाबाद उत्तर प्रदेशमध्ये 302 मर्डरचा गुन्हा आहे. 34 म्हणजे त्यासोबत आरोपी पण आहेत. बाकी गुन्ह्यामध्ये म्हणायला गेलं तर गाझियाबाद उत्तर प्रदेशमध्ये अजून एक अटेम्प्ट टू मर्डर 307 त्याच्यावर दाखल आहे. त्याच्यानंतर मग गाझियाबाद उत्तर प्रदेशमध्ये 302 दाखल आहे. आणि यांचे ज्या प्रकारचे रेकॉर्ड आहेत त्यानुसार उत्तर प्रदेश मध्ये गाझियाबाद या जिल्ह्यामध्ये त्यांच्यावर गँगस्टर ऍक्ट पण लावलेला आहे. तर हे सराईत डकेती टाकणारे, खंडणी मागणारे, मर्डर करणारे असे आरोपी आहेत. यांना पकडलेलं आहे. पुण्या तपासामध्ये आपल्याला कळालं की पुणे शहरामध्ये यांनी ज्या घरफोड्या केल्या होत्या ते सगळे आपण त्यांचा तपास केलेला आहे. त्यांच्याकडनं त्यांनी कबुली दिलेली आहे आणि माल पण आपण रिकव्हर केलेला आहे. त्याच्यामध्ये विश्रामबाग पोलीस स्टेशन गुन्हे नंबर 11/26, समर्थ पोलीस स्टेशन गुन्हे नंबर 24/26, समर्थ पोलीस स्टेशन गुन्हे नंबर 10/26, खडक पोलीस स्टेशन गुन्हे नंबर 28/26 आणि भोसरी पोलीस स्टेशन गुन्हे नंबर 39/26 हे सगळे गुन्ह्यांचा जो मुद्देमाल आहे तो आपण रिकव्हर केला आणि या आरोपींना आपण अटक केलेली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपींकडून तब्बल 32 तोळे सोनं जप्त करण्यात आलं असून एकूण 62 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी उच्च शिक्षित असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. काही दिवसांपासून ते पुण्यातील एका लॉजमध्ये राहत होते आणि शहरातील घरांची रेकी करत होते. दरम्यान या दोन्ही आरोपींकडून आणखीन काही गुन्हे उघड होण्याची शक्यता असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.